माझे नाव समीर आहे। पुण्यातील कोथरूड परिसरात आमचे एक मोठे दुमजली घर आहे। आमच्या घरात काही खोल्या आम्ही भाड्याने दिल्या आहेत। काही महिन्यापूर्वीच आमच्याकडे एक नवविवाहित जोडपे भाडेकरू म्हणून राहायला आले होते। त्या स्त्रीचं नाव प्रिया होतं। तिचा पती ऑटो रिक्षा चालवतो, तर घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रियासुद्धा जवळच्या काही घरामध्ये काम करायची। मी माझ्या कामात आणि धावपळीत व्यस्त असल्यामुळे भाडेकरूच्या हालचालीकडे माझे सहसा फारसे लक्ष नसायचे। एकदा अचानक घरातील काही महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यासाठी आई आणि घरातील बाकी सर्व मंडळींना 6-7 दिवसासाठी परगावी जावे लागले। मला बाहेरचे किंवा हॉटेलचे जेवण फारसे आवडत नसल्याने मी घरी एकटा कसा राहणार आणि माझे खाण्यापिण्याचे काय होणार याची आईला खूप काळजी वाटत होती। तेवढ्यात आई म्हणाली, 6-7 दिवसाचाच तर प्रश्न आहे। मी खाली राहणाऱ्या प्रियाला सांगते, ती तुला सकाळी नाश्ता, दुपारचा डबा आणि संध्याकाळी घरी आल्यावर गरम जेवण बनवून देईल। सोबत घरातील हलकी फुलकी कामेही करून देईल। मला ही कल्पना आवडली, कारण घराच्या वातावरणात बनलेले ताजे आणि चांगले जेवण मला रोज मिळणार होते। सकाळी 6 वाजता घरातील सर्वजण गावाला निघून गेले आणि मी पुन्हा शांतपणे झोपलो। सकाळी 8 वाजेच्या सुमारास अचानक घराचा मुख्य दरवाजा वाजला। मी त्यावेळी फक्त नाईट बरमुड्यावर होतो। मी तसाच दरवाजाजवळ गेलो। दरवाजाच्या मागे उभे राहून मान बाजूला काढली आणि कडी उघडली। बाहेर प्रिया उभी होती। मी फक्त बरमुड्यावर असल्याने तिला 2 मिनिटे थांबा असे सांगून आत पळालो आणि पटकन टी-शर्ट घातला। त्यानंतर तिला आत यायला सांगितले। प्रिया सरळ किचनमध्ये गेली आणि ओटा आवरायला लागली। काही मिनिटांनी ती हॉलमध्ये आली आणि म्हणाली, काकूंनी मला घर झाडून पुसून घ्यायचे सांगितले आहे। तुमचे कपडे धुवून वाळत घालणे आणि स्वयंपाक बनवणे ही सगळी कामे करायची आहेत। मी म्हणालो, हो चालेल, करा तुम्ही काम। पण तिच्याशी बोलताना मला जाणवले की तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आहे। मी तिला थांबून हॉलमध्ये बोलवले आणि आधी विचारले, मी असा बरमुड्यावर आहे तर तुम्हाला काही त्रास किंवा अडचण नाही ना? मी कपडे बदलू का? प्रिया म्हणाली, नाही, काही अडचण नाही। तुम्ही घरात नेहमी असेच असता का? हे मला माहीत आहे। त्यानंतर मी तिला विचारले, आई तुम्हाला 7 दिवसांच्या कामासाठी किती पैसे देणार आहेत? प्रियाने काहीसे नाराज स्वरात सांगितले, 700 रुपये। हे ऐकून मला मनात वाईट वाटले। इतक्या मोठ्या घरात दिवसभराची सर्व कामे करून घेणे आणि 7 दिवसाचे फक्त 700 रुपये देणे ही आईची कंजूसी वृत्ती मला पटली नाही। मी प्रियाला माझे वॉलेट आणायला सांगितले। ती वॉलेट घेऊन आली। मी वॉलेटमधून 7,000 काढले आणि तिच्या हातात टेकवले। प्रिया आश्चर्याने म्हणाली, हे कशासाठी? काही आणायचे आहे का बाजारातून? मी म्हणालो, नाही, हे तुमच्या 7 दिवसाच्या मेहनतीचा मोबदला आहे। हे तुम्ही ठेवा। प्रियाच्या चेहऱ्यावर क्षणार्धात आनंदाची लहर उमटली, पण लगेच ती संकोचाने म्हणाली, पण हे खूप जास्त होतात, मला इतके नकोत। मी तिला आग्रहाने समजावले, काही जास्त नाही, तुम्ही खूप कष्ट करता। माझी आई तुम्हाला कमी पैसे देत होती, त्यामुळे माझ्याकडून राहू द्या। प्रिया हसत हसत आतल्या खोलीत गेली। काही वेळानंतर ती टॉयलेटला जाताना प्रियाला घराकडे लक्ष ठेवायला सांगितले। 5-7 मिनिटांनी मी परत हॉलमध्ये आलो, तेव्हा आरशातून मला प्रिया सोफ्याजवळ काहीतरी पाहताना दिसली। मला एकदम आठवले की माझे पैशाने भरलेले वॉलेट मी सोफ्यावरच विसरलो होतो। क्षणभर मनात शंका आली, पण बारकाईने पाहिले असता वॉलेट जसेच्या तसेच ठेवलेले होते। मी मुद्दाम पायाचा आवाज करत हॉलमध्ये आलो आणि सोफ्यावर बसलो। मोबाईल उघडून मी माझ्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहू लागलो, पण हळूहळू माझ्या मनात प्रियाचे विचार फिरू लागले। प्रिया अत्यंत साधी राहायची, गावाकडची असल्याने ती कधीही असा भपका केला नव्हता। पण आज मोठ्या घरात आम्ही दोघे एकटेच होतो। सकाळी तिने मला अशा अवस्थेत पाहिले होते आणि माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळी उत्सुकता निर्माण होत होती। तिला जवळून निहाळण्यासाठी मी एका बहाणा शोधला। मी चहाच्या कपातील उरलेला चहा मुद्दाम फरशीवर सांडला। चहा सुकल्यावर मी प्रियाला हाक मारली, हे बघा, इथे चहा सांडला आहे, साफ करून घ्या, नाहीतर मुंग्या होतील। प्रिया ओला कपडा घेऊन आली आणि खाली वाकून तो डाग पुसू लागली। त्यावेळी मी तिला जवळून पाहिले। ती खरोखरच खूप आकर्षित करणारी आणि सुंदर दिसत होती। माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळी जोड निर्माण झाली, पण मी स्वतःवर ताबा ठेवला। डाग साफ करून ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली। आता मला कामावर जाण्याची तयारी करायची होती। आमचे स्नानगृह
किचनला लागूनच होते. आंघोळ झाल्यावर माझ्या लक्षात आले की मी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी माझे कपडे कपाटातच विसरलो होतो. मी टॉवेल गुंडाळून तसाच बाहेर आलो. प्रिया किचनमध्ये आहे याकडे माझे लक्षच गेले नाही. प्रियाचे लक्ष माझ्याकडे गेले. मी घाईघाईने तिला सॉरी म्हणत खोलीकडे पळालो. पण ओल्या फरशीवर माझा पाय घसरला. मी बाजूच्या भिंतीला धरून स्वतःला सावरले, पण पायाची सध्याची नस ताणली गेल्यामुळे पाय तीव्र कळ आली. माझ्या तोंडातून वेदनेने किंचाळी आली. प्रिया पळतच आत आली. तुम्ही इतक्या घाईत का निघालात? आरशास आरामशीर जायचे ना, ती काळजीने म्हणाली. मी म्हणालो, मी चुकून कपडे न घेता बाहेर आलो होतो, ते लक्षातच राहिलं नाही. मी पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा जोरात कळ आली. प्रिया म्हणाली, एक काम करा, माझ्या खांद्यावर हात ठेवा, मी तुम्हाला बेडवर सोडते. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक वेगळी शहारून टाकणारी लाट पसरली. तिने मला हळुवारपणे बेडवर टेकवले. पाठीमागे उशा लावल्या. मी तिला बाथरूममधून माझा बरमुडा आणायला सांगितला. ती तो घेऊन आली. मी तो घालण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा पायात चमक निघाली. प्रिया म्हणाली, कशाला घाई करताय? राहू द्या ना आत, कोण बघणार आहे इथे? मी तिला आयडक्स आणायला सांगितले. ती क्रीम घेऊन आली. मी उठून बसणार तोच ती म्हणाली, तुम्ही उठू नका, मी लावून देते. ती बेडच्या खाली बसली आणि तिने अत्यंत हळुवार हातांनी माझ्या पायाला आणि मांडीला क्रीम लावायला सुरुवात केली. तिच्या कोमल हाताचा स्पर्श होताच माझ्या मनातील भावना अनावर होऊ लागल्या. मला जाणवले की क्रीम लावताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि आत्मीयता दिसत होती. मी तिला म्हणालो, आज मला कामावर जाणे शक्य नाही, मी घरीच आराम करतो, तुम्ही तुमचे काम आटपून कामावर निघून जा. प्रिया ठामपणे म्हणाली, तुम्हाला अशा अवस्थेत सोडून मी कशी जाऊ शकते? तुम्हाला खूप लागलं आहे. मी आज माझ्या इतर कामांवर जाणार नाही. मी म्हणालो, अहो असा विचार करू नका, मी करेन मॅनेज. त्यावर प्रिया म्हणाली, सकाळी तुम्ही माझी परिस्थितीचा विचार करून मला इतकी मोठी मदत केली, मग मी तुमचा विचार नको करायला? आज घरात कोणीच नाही. तुम्हाला काही लागले किंवा जेवण हवे असले तर कसे करणार? मी आज इथेच राहून सगळी कामे करेन आणि तुमच्यासाठी खास जेवण बनवेन. तिच्या या आपुलकीच्या बोलण्याने माझे मन भरून आले. आम्ही दोघांनी दुपार एकत्र जेवायचे ठरवले. दुपार जेव्हा मला बाथरूमला जायचे होते तेव्हा प्रियाने पुन्हा मला आधाराने नेले. मला आत पायाचे दुखणे फारसे नव्हते, पण तिच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी मी थोडं नाटक करत होतो. खोलीत परत आल्यावर मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. मी प्रियाला जवळ घेतले. प्रिया क्षणभर दचकली आणि म्हणाली, अहो हे काय करताय? कोणीतरी येईल, हे योग्य नाही. मी काहीही न बोलता तिला स्वतःकडे फिरवले. तिच्या डोळ्यात पाहताना तिच्या मनातही तीच ओढ दिसली. मी तिला घट्ट मिठीत घेतले. प्रिया हसत म्हणाली, तुम्ही मुद्दाम नाटकं करत होतात ना? मी प्रामाणिकपणे कबूल केले. प्रिया, मला माहीत नाही हे कसं घडले, पण तू या घरात आल्यापासून माझ्या मनात फक्त तुझेच विचार येत होते. तू खूप सुंदर आहेस आणि तुझ्या साधेपणाने मला वेड लावले आहे. प्रियाने मंद स्मित केले आणि म्हणाली, सकाळी तुम्ही जेव्हा मला भेटलात तेव्हापासून मलाही तुमच्याबद्दल एक वेगळाच आदर आणि ओढ वाटत होती. तुम्ही लागलेचे नाटक का करत होतात, मला थेट का नाही सांगितलं? त्या क्षणी आमचे मन आणि भावना एकमेकात मिसळून गेल्या. सर्व संकोच, भीती आणि अंतर गळून पडले होते. आम्ही दोघांनी एकमेकांच्या भावना आणि या सुंदर सहवासाचा मनापासून स्वीकार केला. संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही दोघे उठलो. प्रियाने आम्हा दोघांसाठी छान चहा बनवला. बाल्कनीत बसून एकमेकाच्या सहवासात आम्ही तो चहा घेतला. पुढील 6-7 दिवस आमच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय दिवस ठरले. एकत्र जेवण बनवणे, गप्पा मारणे आणि एकमेकांची काळजी घेणे, या संपूर्ण आठवडा कसा निघून गेला हे समजलेच नाही. आयुष्यातील तो काळ माझ्या कायम स्मरणात राहील. त्या पहिल्या संध्याकाळनंतर आमच्या दोघांमधील संकोचाची भिंती पूर्णपणे गळून पडली होती. बाल्कनीत बसून मंद वाऱ्याच्या झुळकीत चहा घेता असताना प्रियाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणि समाधान दिसत होते. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या गालावर एक छोटीशी खळी पडली.
काय विचार करताय समीरजी? तिने चहाचा कप खाली ठेवत लाजत विचारले. काही नाही, विचार करतोय की आयुष्य किती अनपेक्षित असतं. कालपर्यंत आपण फक्त एकमेकांना ओळखत होतो आणि आज तू माझ्या इतक्या जवळ आहेस. मी तिच्या जवळ जात तिचा मऊ हात हातात घेतला. प्रियाने तिची नजर खाली झुकवली आणि हळूच म्हणाली, मला सुद्धा विश्वास बसत नाहीये. पण खरं सांगू, तुम्ही ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, मला आदर दिला, मला कधीच कोणी असं समजून घेतलं नव्हतं. तुमच्या या प्रेमाने मला वेड लावलंय. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा खिडकीतून येणारी कोवळी उन्हाची किरणे रूममध्ये पसरली होती. प्रिया आधीच उठली होती आणि किचनमधून छान सुवासिक कॉफीचा आणि नाश्त्याचा सुगंध येत होता. मी हळूहळू बेडवरून उठलो. पायाचे दुखणे आता बऱ्यापैकी कमी झाले होते, पण प्रियाचा सहवासाचा आनंद घेण्यासाठी मी अजून थोडे सावरून चालत होतो. मी किचनच्या दाराजवळ जाऊन उभा राहिलो. प्रिया कॉटनची साडी नेसून केस मागे बांधून स्वयंपाकात व्यस्त होती. ती खूपच लोभसवानी दिसत होती. मी हळूच मागे जाऊन तिला दोन्ही बाहूंमध्ये घट्ट कवटाळले. प्रिया दचकली, पण लगेच मागे वळून माझ्या गळात हात टाकत असली. अहो काय हे, कोणीतरी बघेल ना. कोणीच नाहीये घरात, फक्त आपण दोघेच आहोत आणि आता मला तुझ्यापासून दूर राहणे शक्य नाही, असे म्हणत मी तिच्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतले. तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि माझ्या छातीवर डोके ठेवले. काही क्षण आम्ही दोघे शांत होतो. फक्त आमच्या हृदयाचे ठोके एकमेकात ऐकू येत होते. त्या शांततेत एक वेगळाच रोमॅन्टिक प्रवाह वाहत होता. त्या दिवशी दुपारी प्रियाने ठरवले की माझ्या आवडीचे महाराष्ट्रीय जेवण बनवणार. मी सुद्धा तिला मदत करण्याच्या बहाण्याने किचनमध्ये थांबलो. तुम्ही कशाला त्रास घेताय, आराम करा ना जाऊन, ती भाजी कापताना म्हणाली. तू काम करत असताना तुला पाहण्याचा जो आनंद आहे तो आरामात नाहीये. मी तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिलो. प्रियाने चमच्याने बनवलेला रस्सा थोडासा चाकून पाहण्यासाठी माझ्या ओठाजवळ आणला. बघा बरं, मीठ बरोबर आहे का? मी भाजी चाकली आणि तिच्याकडे पाहिलं. भाजी तर खूप छान झाली आहे, पण मला दुसरीच गोष्ट जास्त गोड वाटते. काय? तिने निष्पापपणे विचारले. मी काही न बोलता तिच्या ओठावर माझ्या ओठांचा स्पर्श केला. प्रियाच्या हातातील चमचा खाली पडला आणि तिने मला अधिक घट्ट धरून ठेवले. तो क्षण इतका भावनिक आणि तीव्र होता की वेळेचे भानच उरले नव्हते. किचनमधील तो नाजूक प्रसंग आमच्या दोघांमधील मनात कायमचा कोरला गेला. पुढचे 4-5 दिवस म्हणजे जणू स्वप्नासारखे निघून गेले. रोज रात्री आम्ही गच्चीवर किंवा बाल्कनीत बसून तासनतास गप्पा मारायचे. प्रिया मला तिच्या लहानपणीच्या आठवणी, तिच्या आव्हानात्मक आयुष्याबद्दल सांगायची, तर मी तिला माझ्या स्वप्नाबद्दल सांगायचो. आम्ही एकत्र गाणी ऐकायचो, एकमेकांना भरवायचो आणि एकमेकाच्या खुशीत शांत झोपी जायचो. तिने माझ्या आयुष्यात एक वेगळाच रंग भरला होता. तिच्या प्रत्येक स्पर्ध्यात, तिच्या प्रत्येक नजरेत माझ्याबद्दल अफाट प्रेम आणि समर्पण दिसत होते. एका रात्री जेव्हा बाहेर छान पाऊस पडत होता, आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो होतो. प्रियाने माझे डोके तिच्या मांडीवर ठेवले होते आणि ती माझ्या केसामधून हळूवार हात फिरवत होती. समीर, हे 7 दिवस संपल्यावर जेव्हा सगळे परत येतील तेव्हा काय होईल? तिने काळजीच्या स्वरात विचारले. मी उठून बसलो आणि तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला. प्रिया, हे दिवस संपतील, पण माझ्या मनातील तुझ्याबद्दलचे प्रेम कधीच संपणार नाही. आपण एकत्र घालवलेला हा प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा आहे. प्रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने मला घट्ट मिठी मारली. 7वा दिवस उजाडला. आज घरातील मंडळी संध्याकाळी परत येणार होती. सकाळी प्रियाने घरातील सर्व कामे पूर्ण केली आणि माझ्यासाठी आवडीचा नाश्ता बनवला. आम्ही दोघे शांत होतो. मनात एक हुरहुर होती, पण सोबतच एकत्र घालवलेल्या त्या सुंदर दिवसांचे समाधानही होते. जाण्यापूर्वी प्रियाने माझ्या खोलीत येऊन मला शेवटची घट्ट मिठी मारली. समीर, या 7 दिवसात तुम्ही मला जे प्रेम आणि आनंद दिलात तो मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही माझ्या हृदयाचा एक भाग बनला आहात. तू सुद्धा माझ्यासाठी खूप खास आहेस प्रिया. मी तिच्या हातावर एक चुंबन घेत म्हटले. घरातील लोक परत आले. सर्व काही पूर्ववत झाले. पण आमच्या दोघांच्या नजरा जेव्हा जेव्हा भेटायच्या तेव्हा त्या नजरेत
त्या 7 दिवसातील रोमांस, ते गुपित आणि ते अथांग प्रेम स्पष्टपणे दिसून यायचे. ते 7 दिवस आमच्या आयुष्यातील एक सुंदर रोमॅन्टिक, कधीही न मिटणारे काव्य बनून राहिले. त्या घटनेनंतर आमचे रोजचे आयुष्य वरकरणी नेहमीसारखे सुरू झाले होते. पण घरात एक वेगळेच गुपित खेळ चालला होता. माझी आई, बाबा आणि इतर मंडळी गावाहून परत आली होती. घर पुन्हा माणसांनी आणि आवाजाने भरून गेले होते. आता अडचण अशी होती की आई घरात असताना प्रियाची साधे 2 शब्द बोलणे किंवा तिच्याकडे पाहणे सुद्धा मला मोठे आव्हानासारखे झाले होते. सकाळी ती जेव्हा नेहमीप्रमाणे घर झाडून पुसायला आणि स्वयंपाकाला यायची, तेव्हा मी मुद्दाम हॉलमध्ये सोफ्यावर वर्तमानपत्र वाचत बसण्याचा बहाणा करायचो. प्रिया हॉलमध्ये फरशी पुसायला आली की आई किचनमधून ओरडायची, प्रिया जरा कोपरे नीट साफ कर ग, काल जरा घाईतच केलं होतं की तू. प्रिया खाली वाकून फरशी पुसता पुसता माझ्याकडे बघून डोळा मारायची आणि हळूच म्हणायची, हो काकू, आज एकदम नीट चकचक करते सगळं. मी वर्तमानपत्राच्या मागून तिचे खट्याळ हास्य बघायचो आणि मला माझे हसू आवरण्याचे कठीण जायचे. एक दिवस दुपारी आई शेजारच्या काकूंकडे गप्पा मारायला गेली होती. आई, बाबा आणि बाबा कामावर गेले होते. घरात मी एकटाच आहे हे पाहून प्रिया मागच्या दाराने हळूच आत आली. समीरजी, काकू गेल्या का बाहेर? तिने दबक्या आवाजात विचारले. हो, अर्धा तास तरी त्या येणार नाही. मी हसत तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले. आम्ही दोघे किचनजवळ उभे राहून गप्पा मारत होतो. मी तिला हळूच मिठी मारली. तेवढ्यात अचानक मुख्य दरवाजाची कडी वाजली. आईचा आवाज आला, समीर, दार उघड ग, मी भाजी घेऊन आलोय. आमची एकदम तारांबळ उडाली. प्रियाची तर घाबरूनच पाचर धारण बसली होती. अहो, आता काय करायचं? काकू मला इथे बघतील तर काय म्हणतील? प्रिया घाबरून म्हणाली. मी पटकन तिला किचनच्या बाजूने असलेल्या छोट्या स्टोअर रूममध्ये ढकलले आणि दार थोडेसे किलकिले केले. मग घाईघाईने जाऊन मुख्य दरवाजा उघडले. आई आत आली. हातात भाजीची पिशवी होती. तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. मी घामाने ओलाचिंब झालो होतो आणि माझा श्वास फुगला होता. काय रे समीर, एवढा वेळ का लावला दार उघडायला आणि चेहरा एवढा घाबरल्यासारखा झालाय? आईने संशयाने विचारले. काही नाही ग आई, मी व्यायाम करत होतो आतमध्ये. मी तोंडात येईल ते सांगून टाकले. व्यायाम? दुपारी 2 वाजता? आई अविश्वासाने माझ्याकडे पाहिले आणि थेट किचनमध्ये गेली. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. आई स्वयंपाकघरात फिरत होती आणि स्टोअर रूमच्या दाराच्या अगदी जवळ उभी होती. प्रिया आत श्वास रोखून उभी होती. तेवढ्या स्टोअर रूममधून एक लहानशी छिपकलीचा आणि उंदराचा आवाज आला आणि प्रिया लहानशी किंचाळी निघणारच होती, पण तिने वेळेवर तोंडावर हात ठेवला. आई दचकली. हा कसला आवाज स्टोअर रूममधून? काही नाही आई, तो मांजर आज शिरली असावी बहुधा. सकाळी. थांब, मी बघतो, तू निघ बाहेर. मी आईला ढकलत किचनच्या बाहेर आणले. तू जरा जास्तच विचित्र वागतोय साहेब, असे म्हणत आई संशयाने पाहत स्वतःच्या खोलीत निघून गेली. आई आत जाताच मी स्टोअर रूमचे दार उघडले. प्रिया बाहेर आली. तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता, पण त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड हसूही होतं. बापरे, आज तर पार पकडलो गेलो असतो आपण. ती हसत हसत मागच्या दाराने पळून गेली. घरात आईचा पहारा असल्यामुळे आम्ही एका नवीन युक्तीचा शोध काढला. रात्री 11 वाजता सगळे झोपल्यावर मी गच्चीवर जायचो. प्रियासुद्धा तिचे मिस्टर झोपल्यानंतर हळूच वर यायची. थंडगार वारा डोक्यावर चालणे आणि गच्चीच्या या कोपऱ्यात आम्ही दोघे. तो अनुभव काही वेगळाच होता. समीर, आपण हे जे काय करतोय चुकी तर नाही ना? एक रात्री तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवून विचारले. प्रिया, भावनांवर कोणाचा ताबा नसतो. या जगात कोणाला दुःखात न ठेवता जर आपण आपल्या काही क्षण आनंदाचे आणि प्रेमाचे मिळत असतील तर त्यात काही गैर नाही. तू इथे खुश आहेस ना? मी विचारले. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतकी खुश कधीच नव्हते. तुम्ही मला एक नवीन जग दाखवलंय. आम्ही गच्चीवर तासनतास गप्पा मारायचो. चोरून एकमेकांना नाश्ता किंवा गोड पदार्थ भरवायचो. ते क्षण एखाद्या थरारक आणि रोमॅन्टिक चित्रपटासारखे वाटायचे.
एक दिवस सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे कपडे वाळत घालायला गच्चीवर गेली होती. मी सुद्धा काहीतरी काम असल्याच्या बहाण्याने वर गेलो. आम्ही कपड्यांच्या दोरी आड उभे राहून गप्पा मारत होतो. मी तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला. अहो सोडा, कपडे सुकवायचे आहेत मला. ती लाजत म्हणाली, नाही सोडणार, आज आधी मला छोटंसं स्माईल दे. मी हट्ट केला. तेवढ्यात खालून माझ्या बाबांचा ओरडण्याचा आवाज आला. समीर, अरे वर आहेस का? जरा खाली ये, ते प्लंबर आलेत. प्रियाने पटकन मला ढकलले आणि तोल जाऊन थेट ओल्या वाळूत घातलेल्या साड्यांच्या ढिगावर पडलो. साडी माझ्या डोक्यावर गुंडाळली गेली. प्रिया ते पाहून पोट धरून हसायला लागली. बघा, जास्त खोड्या केल्या की असंच होतं. मी साडीतून तोंड बाहेर काढत म्हणालो, हसू नकोस, खाली बाबा वाट बघतायत. मी तसाच धावत पळत खाली गेलो. माझ्या कपड्यांना प्रियाच्या साडीचा आणि साबणाचा वास येत होता. हे बाबांच्या लक्षात आले नाही, हे माझे सुदैव. दिवस अशीच मजेत, थोडे थरारक आणि खूप सारे रोमॅन्स घेऊन जात होते. रोज नवीन काहीतरी गोंधळ व्हायचा. रोज पकडले जाण्याची भीती असायची. पण या भीतीनेच आमच्या नात्यातील उत्सुकता आणि गोडी आणखी वाढवली होती. प्रिया आता फक्त एक भाडेकरू किंवा काम करणारी स्त्री राहिली नव्हती, तर ती माझी आयुष्यातील एक सुंदर खोडकर आणि अत्यंत प्रिय मैत्रीण बनली होती. रोजच्या या लपंडावातून मिळणारा आनंद आमच्या दोघांच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देत होता. रोजच्या सारखाच तो एक दिवस होता, पण त्या दिवशी वातावरणात एक वेगळाच जडपणा जाणवत होता. आई बाबा नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपले होते. नेहमीच्या ठरलेल्या वेळेनुसार मी गच्चीवर जाऊन प्रियाची वाट पाहत होतो. रात्रीचे 12:30 झाले होते. एरवी 12 वाजेपर्यंत प्रिया गच्चीवर पोचायची, पण आज अद्याप तिचा काहीच पत्ता नव्हता. मी गच्चीच्या कठड्यावर उभा राहून खाली तिच्या घराच्या खिडकीकडे पाहिले. तिथे संपूर्ण अंधार होता. काहीतरी बिनसल्याची शंका माझ्या मनात डोकावून गेली. तेवढ्यात गच्चीच्या दाराजवळ हलकासा पायांचा आवाज आला. मी वळून पाहिले तर प्रिया घाबरलेल्या अवस्थेत श्वास रोखून उभी होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता आणि ती थरथर कापत होती. प्रिया, काय झाले? एवढा उशीर? आणि तू एवढी घाबरलेली काय आहेस? मी तिला तिच्या जवळ जात काळजीने विचारले. प्रियाने पटकन माझा हात पकडला आणि मला गच्चीच्या एकदम अंधाऱ्या कोपऱ्यात ओढले. तिने तिच्या ओठावर बोट ठेवले आणि हळूच म्हणाली, समीरजी, शांत रहा, खाली खाली कोणीतरी आहे. कोणी आहे म्हणजे? तुमचे मिस्टर उठलेत का? मी हळूच विचारले. नाही, प्रियाचा आवाज भीतीने कापत होता. ते गाढ झोपले आहेत. पण मी जेव्हा वर यायला निघाले तेव्हा आपल्या मागच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून कोणीतरी आत उडी मारल्याचा आवाज आला. हे ऐकून माझे कान टवकारले. आमचे घर खूप मोठे होते आणि मागच्या बाजूचा मोठा पडीक भूखंड होता. मी आणि प्रिया गच्चीच्या कवट्यावरून खाली मागच्या अंगणात डोकावून पाहिले. शून्य अंधारात टॉर्चच्या अंधुक प्रकाशात एक काळी सावली आमच्या मागच्या दाराजवळ फिरताना दिसली. त्या माणसाच्या हातात काहीतरी धातूची वस्तू चमकत होती. हा कोण असू शकतो? चोर आहे की? माझ्या मनात हजारो विचार चक्रावून गेले. तेवढ्यात ती सावली हळूहळू आमच्या मुख्य जिन्याकडे सरकू लागली. तो चोर किंवा अनोळखी व्यक्ती थेट आमच्या घरात आत शिरण्याचा प्रयत्न करत होती. समीर, आपण काकूंना उठवूया का? प्रियाने अत्यंत भीतीने विचारले. नाही, आई बाबा उठले तर मोठी गडबड होईल. आधी मला पाहू दे कोण आहे आणि त्याला काय हवे आहे, मी ठामपणे म्हणालो. मी गच्चीवर पडलेल्या एका लाकडी दांडा हातात घेतला आणि प्रियाला गच्चीवर थांबायला सांगितले. पण ती एकटी राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे ती सुद्धा माझ्या मागे हळूच पावले टाकत जिन्यावरून खाली येऊ लागली. आम्ही पहिल्या मजल्यावर पोचलो. तो अनोळखी माणूस आमच्या स्टोअर रूमच्या कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होता. टॉर्चचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि तो चेहरा पाहून माझे आणि प्रियाचे पाय जमिनीला खिळले. तो कोणी बाहेरचा चोर नव्हता, तर तो आमच्या सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड रामसिंग होता. पण तो तिथे काय करत होता आणि स्टोअर रूममध्ये असे काय होते जे ते चोरण्याचा प्रयत्न करत होता?
मी कसलाही विचार न करता लाकडी दांडा उगारला आणि जोरात ओरडलो, रामसिंग, काय करतोस तू इथे? रामसिंग एकदम दचकला. त्याच्या हातातील टॉर्च आणि पकड खाली पडली. त्याने माझ्याकडे आणि माझ्या मागे उभ्या असलेल्या प्रियाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा एक क्रूर आणि धूर्त हास्य उमटले. अरे समीर साहेब, तुम्ही जागेच आहेत तर? रामसिंग धूर्तपणे हसत म्हणाला. मला वाटले सर्वजण गाढ झोपले असतील. तू आमच्या घरात काय करतोस? मी आत्ताच पोलिसांना फोन करतो. मी मोबाईल काढू लागलो. फोन करायच्या आधी जरा विचार करा साहेब, रामसिंगने शांतपणे पण धमकीच्या स्वरात म्हणले. तुम्ही पोलिसांना काय सांगणार? आणि हा तुमच्यासोबत ही भाडेकरू प्रिया मॅडम या रात्रीच्या 1 वाजता तुमच्यासोबत गच्चीवरून खाली काय करत आहेत? याचे उत्तर काकूंना आणि त्यांच्या नवऱ्यांना काय देणार? रामसिंगचे ते वाक्य ऐकून माझ्या अंगात विजेची लाट पसरली. प्रियाने भीतीने माझा हात घट्ट पकडला. तुला काय म्हणायचे आहे? मी संतापून विचारले. रामसिंगने त्याच्या खिशातून एक छोटासा डिजिटल कॅमेरा काढला आणि तो आमच्या समोर धरला. साहेब, मागच्या 4-5 दिवसापासून मी गच्चीवर लक्ष ठेवून होतो. तुम्ही दोघे रात्री काय करता हे सर्व या कॅमेऱ्यात कैद आहे. मी आज इथे चोरी करायला नाही तर तुम्हाला हेच सांगायला आलो होतो. माझे डोके सुन्न झाले. आमचे गुपित ते नाजूक क्षण आता तिसऱ्याच माणसाच्या माहीत झाले होते आणि तो आता त्याचा वापर करून आम्हाला ब्लॅकमेल करत होता. तुला काय हवे आहे? मी दात ओठ खात विचारले. मला जास्त काही नको साहेब. उद्या संध्याकाळपर्यंत मला 50,000 रुपये रोख हवे आहेत. पैसे मिळाले तर मेमरी कार्ड तुमच्या हातात देईन आणि हा विषय कायमचा संपेल. नाहीतर हे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या बाबांच्या आणि प्रियाच्या नवऱ्याच्या व्हॉट्सअपवर असतील. एवढे बोलून रामसिंग अंधारात निघून गेला. रामसिंग निघून गेल्यानंतर मी आणि प्रिया तिथेच सुन्न उभे राहिलो. प्रियाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. समीर, आता काय होणार? माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझे मिस्टर मला मारून टाकतील, ती उंदके देत म्हणाली. मी तिला सावरले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. प्रिया, तू शांत हो. मी काहीतरी नक्की करेन. मी तुला कोणत्याही संकटात पडू देणार नाही, हे माझे वचन आहे. पण मनात माझ्याही मोठी भीती होती. रामसिंगवर विश्वास कसा ठेवायचा? 50,000 दिल्यानंतरही तो पैसे पुन्हा मागणार नाही याची काय गॅरंटी? आणि सर्वात मोठा प्रश्न, आईबाबांना शंका न येऊ देता हा सगळा प्रकार 24 तासात कसा मिटवायचा? ती रात्र आमच्या दोघांसाठी अत्यंत भयंकर आणि सस्पेन्सची भरलेली ठरली. येणारा उद्याचा दिवस आमच्या आयुष्यात कोणतेही नवीन वादळ घेऊन येणार होता. या विचाराने आम्ही दोघांनीच्या डोळ्यात एक क्षणही पापुद्रा लागला नाही. त्या रात्रीनंतर संपूर्ण दिवस अत्यंत तणावात गेला. रामसिंगने दिलेल्या मुदतीची वेळ हळूहळू जवळ येत होती. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला 50,000 रुपये हवे होते. प्रिया भीतीने अक्षरशः कोलमडून पडली होती. पण मी तिला आधार दिला. प्रिया, घाबरू नकोस. ब्लॅकमेल करणाऱ्याची भूक कधीच भागत नसते. आज त्याला 50,000 दिले तर उद्या 5 लाख मागेल आणि आयुष्यभर आपल्याला धमकावत राहील. यावर एकच उपाय आहे, त्याला त्याच्याच जाळ्यात पकडणे किंवा ठामपणे म्हणालो. मी माझ्या मित्राच्या मदतीसाठी निवड केली. रोहन हा माझा बालपणीचा मित्र होता आणि तो एका खाजगी कंपनीत सायबर सिक्युरिटी आणि स्टिंग ऑपरेशनचे काम पाहायचा. मी रोहनला फोन करून सर्व प्रकार सांगितला. रोहनने क्षणाचाही विलंब न करता मला मदत करायचे मान्य केले. रोहनने आम्हाला एक प्लॅन दिला. आपण रामसिंगला पैसे देण्याचा बहाणा करू, पण पैसे देण्यापूर्वीच त्या कॅमेऱ्यातील सर्व डेटा आणि मेमरी कार्ड आधी आपल्या तावडीत आले पाहिजे. शिवाय त्याची ही ब्लॅकमेलिंग आपण रेकॉर्ड करू. संध्याकाळी 5:45 वाजता ठरल्याप्रमाणे मी गच्चीवर पोहोचलो. माझ्या खिशात पैशाचे एक बंडल, ज्यात वर खाली खऱ्या नोटा आणि मध्ये साधे कागद होते, ठेवले होते. रोहन गच्चीवरील पाण्याच्या टाकीच्या मागे कॅमेरा आणि माईक घेऊन आधीच लपून बसला होता. प्रियाला मी सुरक्षिततेसाठी खाली तिच्या घरात थांबायला सांगितले होते, पण ती काळजीपोटी जिन्याच्या दाराआड लपून सर्व पाहत होती. 6 वाजता रामसिंग गच्चीवर आला. त्याच्या चेहऱ्यावर पैशाचे लालसेने एक विकृत आनंद होता. काय समीर साहेब, झाली का तयारी?
पैसे आणलेत का? रामसिंग पुढे येत विचारले. पैसे तयार आहेत रामसिंग, पण आधी मला तो कॅमेरा आणि मेमरी कार्ड दाखव, मी शांतपणे म्हणालो. रामसिंगने त्याच्या जॅकेटच्या खिशातून तो कॅमेरा काढला. हे बघा साहेब, सगळं यातच आहे. पैसे माझ्या हातात द्या आणि कॅमेरा घेऊन जा. मला आधी खात्री करू दे की तू याची कुठे बॅकअप आणि कॉपी बनवलेली नाहीस. मी त्याला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला. रामसिंग हसला. माझ्यावर अविश्वास दाखवू नका साहेब, मी हा मेमरी कार्ड थेट कॅमेऱ्यातून काढत तुम्हाला देतोय. यातच सर्व फोटो आहेत, पण जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर मेमरी कार्ड माझ्या मित्राकडे जाईल आणि तो अर्ध्या तासातच सर्व सोशल मीडियावर आणि तुमच्या घरच्यांना पाठवेल. त्याच्या या वाक्याने समजले की तो पूर्ण तयारीने आला होता. मी खिशातून पैशाचे पाकिट काढले आणि त्याच्याकडे वाढवले. रामसिंगने जसा कॅमेरा माझ्याकडे देऊन पैशाचे पाकिट घेण्याची हात पुढे केला, तसा मी त्याचा हात घट्ट पकडला आणि दांडा उगारला. अरे हे काय करतोस? रामसिंग ओरडला आणि त्याने मला धक्का देऊन मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पाण्याच्या टाकीच्या मागून रोहन बाहेर आला आणि त्याने रामसिंगला मागून घट्ट पकडले. रामसिंगने सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही दोघांनी त्याला खाली जमिनीवर पाडले. त्याच्या खिशातून कॅमेरा आणि त्याचा मोबाईल आम्ही काढून घेतला. तुम्ही मला मारू शकत नाही, मी पोलिसात जाईन, रामसिंग ओरडू लागला. तेवढ्यात जिन्यावरून प्रिया आणि तिच्या मागे आमचे सोसायटीचे अध्यक्ष, सोसायटी प्रेसिडेंट आणि स्थानिक पोलीस हवालदार वर आले. रामसिंगचा चेहरा पार पांढरा पडला. वास्तविक मी आणि रोहन आधी स्थानिक पोलिसांना आणि सोसायटीच्या अध्यक्षांना सर्व प्रकार रामसिंग चोरी करण्याचा प्रयत्न करत होता आणि सोसायटीच्या रहिवाशांना ब्लॅकमेल करत होता सांगून ठेवले होते. रोहनने मोबाईलमध्ये रामसिंगने पैशांची मागणी केली आणि धमकावल्याचा सर्व व्हिडिओ पुरावा म्हणून लाईव्ह रेकॉर्ड केला होता. हवालदाराने रामसिंगला कानशिलीत लगावली. अरे हरामखोरा, सोसायटीची सुरक्षा सोडून इथेच लोकांच्या घरात चोऱ्या करतो आणि ब्लॅकमेल करतो, चल ठाण्यात. पोलीस रामसिंगला पकडून घेऊन गेले. त्याचे सर्व प्रकार कॅमेरा, मेमरी कार्ड आणि मोबाईल पोलिसांनी नष्ट करण्यात आले, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. रामसिंग गेल्यानंतर गच्चीवर एक शांतता पसरली. सोसायटीच्या अध्यक्षांनी आमचे आभार मानले की आम्हा एका चोर ब्लॅकमेल करणाऱ्या सिक्युरिटी गार्डचा पर्दाफाश केला. कोणालाही आमच्या आणि प्रियाच्या नात्याबद्दल शंका आली नाही, कारण सर्वांना हेच वाटले की रामसिंग चोरी करताना पकडला गेला म्हणून आम्हाला ब्लॅकमेल करत होता. आई, बाबा आणि घराचे सर्व लोक नंतर गच्चीवर आले. सर्व काही सुरळीत पार पडले होते. प्रियाने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना होती. ती हळू माझ्या जवळ आली आणि कोणी पाहणार नाही अशा बेताने तिने माझा हात दाबला. तुम्ही आज मला आणि माझ्या संसाराला एका भयंकर वादळातून वाचवले. तुमचे हे उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, प्रिया मनापासून म्हणाली. उपकार कसले प्रिया? मी तुला वचन दिले होते की तुला कोणत्याही संकटात पडू देणार नाही, मी हसत हळूच तिच्या कानात म्हटले. त्या घटनेनंतर आयुष्यातील ती भीती आणि संकट कायमचे टळले होते. काही दिवसांनी प्रिया आणि तिचे मिस्टर दुसऱ्या चांगल्या भागात राहायला गेले, पण त्या 7 दिवसांची ती सुंदर आठवण, ते चोरून भेटणं, ती काळजी आणि त्या संकटाच्या वेळी एकमेकांना दिलेली साथ आमच्या दोघांच्या मनात कायमची कोरली राहिली. जीवनाच्या त्या वळणावर मिळालेल्या आणि तो थरारक आणि प्रेमाचा अनुभव आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि सुंदर प्रकरण बनून राहिले.